नमस्कार मित्रांनो, आई काळूबाईच्या नावाने चांग भलं. आपल्या सर्वांना आईच्या दर्शनाची ओढ लागते. डोंगरावर जाऊन देवीचे दर्शन करून आलं की मन एकदम प्रसन्न झाल्यागत वाटतं. आपल्या सर्वांना माहीत असेलच, मांढरदेवी आई काळूबाई मंदिर प्रशासन अतिशय चांगल्यारीत्या काम करत आहे. मंदिर मोठे, सुंदर आणि भव्य बनवत आहे. मंदिराचा परिसर आता पहिल्यापेक्षा मोठा आणि स्वच्छ व सुंदर बनला आहे. मंदिर परिसरातील पायऱ्यांचं काम देखील छान पूर्ण झालं आहे. आम्ही नुकतेच 24 नोव्हेंबर 2024 रोजी मातेचं दर्शन करून आलो. तुम्हाला मातेच्या दर्शनाला जायचं असेल तर भोर मार्गे जावं की वाई मार्गे जावं यावर माहिती देणारा हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. याविषयी अधिक माहिती देण्या अगोदर आम्ही तुम्हाला विनंती करतो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही अशीच महत्त्वपूर्ण माहिती नेहमी घेऊन येत असतो. चला तर मग मित्रांनो सुरू करूयात. तर मित्रांनो, मांढरदेवी दर्शनाला जाताना आम्ही वाई मार्गेच दर्शनाला जा असे सांगू. याचे कारण आम्ही तुम्हाला आता सांगत आहे. आम्ही जाताना आमची गाडी आम्ही प्रथम भोर मार्गे घातली. शिवाजी महाराज चौक जवळील हॉटेल व फळवाल्यांकडून कल्पना घेतली की भोर घाट मार्गे रस्ता चालू आहे का. त्यांनी आम्हाला सांगितलं रस्ता चालू आहे, पण रस्त्याचे काम चालू आहे. रस्ता घाटामध्ये थोडा खराब आहे, परंतु आम्ही तरीही भोर घाट मार्गे देवी दर्शनासाठी गाडी नेली. जोपर्यंत घाट चालू होत नाही तोपर्यंत सपाट रस्त्याचे काम जवळपास चांगले झाले आहे. पुढे आम्ही घाटामध्ये आलो. घाटामध्ये रस्त्यावर खूप मोठमोठे खड्डे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पडलेले आहेत. आमच्या गाडीचा खालचा भाग 3 ते 4 वेळा आदळला. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी, माती, खड्डे यामुळे काही अंतरावर चिखल देखील जमा झालेला आहे. आम्हाला दोनदा गाडी चालवताना गाडी चिखलमध्ये अडकते का काय असं वाटलं, पण देवीच्या आशीर्वादामुळे असं काही झालं नाही. बरेचसे टर्न वर काम चालू असल्यामुळे एका वेळेस एकच गाडी पुढे जाते किंवा खाली येते. आम्ही भोर मार्गे देवी मंदिरापर्यंत पोहोचलो, पण या सर्व कारणांमुळे आम्हाला पोचायला देखील भरपूर वेळ लागला. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही वाई मार्गे देवी दर्शनाला जाऊ शकता आणि दर्शनानंतर घरी येत असताना देखील वाई मार्गेच परत या. वाई मार्गे येत असताना तुम्हाला मॅप्रोची फॅक्टरी लागेल. तिथे तुमच्यासोबत असलेल्या लहान मुलांना स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेऊन द्यायला मात्र विसरू नका. आम्ही आशा करतो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये आपल्या आई काळूबाईंच्या नावाने चांग भलं लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.